लाडक्या बहिणींना दिलेले पैसे परत सरकारनं घेऊ नयेत, संजय राऊतांचं वक्तव्य. बहिणींची मतं घेतली, आता त्यांचं काम झाल्यावर पैसे काढून घेत आहेत. पैसे देताना राज्य आर्थिक संकटात आहे हे कळलं नाही का? राऊतांचा हल्लाबोल. लाडक्या बहिणींच्या सवलती कोणत्याही परिस्थितीत बंद होता कामा नये. जे निकष लावायचे ते नवीन लाडक्या बहिणींना लावा. जयंत पाटलांची लाडकी बहीण योजनेवरील स्क्रुटिनीवर प्रतिक्रिया. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर थोडासा ताण, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची कबुली. मराठीला अभिजात भाषेच्या दर्जाची नुसतीच घोषणा, अद्याप अभिजात दर्जा दिल्याचं अधिकृत पत्र किंवा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नाही. मराठी व्यापक हित चळवळीच्या श्रीपाद जोशींची माहिती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का? संजय राऊतांची टीका. विधानसभा निवडणुकीआधी घोषणा करूनही मराठी भाषेचा GR का नाही? राऊतांचा सवाल. अनेक वेळा अनेक लोक योग्य माहिती न घेता बोलतात. मुख्यमंत्री फडणवीसांचं राऊतांना प्रत्युत्तर. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. फडणवीसांची माहिती. राज्यातले सारे भिकारी शिर्डीत गोळा झालेत. माजी खासदार सुजय विखेंचं वादग्रस्त विधान. शिर्डीच्या प्रसादालयातलं मोफत जेवण बंद करा, 25 रुपये घेऊन जेवण द्या, सुजय विखेंचं वक्तव्य. लोकांना उपाशी ठेवायचं का हे सुजय विखेंनी ठरवावं. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे लोकांनी त्यांना घरी बसवलं. सुजय विखेंनी केलेल्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. भाविकांना मोफत प्रसाद वाटप करू नये, याउलट भिकारी असं संबोधन करणं दुर्दैवी. शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्याकडून सुजय विखेंच्या वक्तव्याचा निषेध. इतक्या मोठ्या बहुमतानंतरही सरकारचा वन मॅन शो सुरू. एकीकडे फडणवीसांचं कौतुक तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंची पालकमंत्री पदावरून सरकारवर टोलेबाजी. रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये वशिष्ठी कृषी प्रदर्शनाचं आयोजन. शरद पवारांनी लावली हजेरी. यावेळी दुष्काळ काळातील आठवणींना शरद पवारांकडून उजाळा. शरद पवारांचं हेलिकॉप्टर टेक ऑफ घेताना 2दा खाली उतरवलं. चिपळूणमधील कार्यक्रमावरून परत जाताना घडली घटना. ओव्हरलोड झाल्यामुळे हेलिकॉप्टर उडायला अडचण. एका व्यक्तीला खाली उतरवल्यानंतर सुरक्षित टेक ऑफ. छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं 18 आणि 19 जानेवारीला 2 दिवसांचं शिबिर. पक्षाची पुढील दिशा ठरवण्यासाठी शिबिराचं आयोजन. सर्व आमदार, खासदार आणि विधानसभेतील पराभूत उमेदवारांना निमंत्रण. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची घाटकोपरमध्ये बैठक. महायुतीमध्ये 60 जागा हव्याच, अन्यथा 227 जागा लढण्याच्या तयारीचं मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडेंचं वक्तव्य. महायुतीचा स्वतंत्र कार्यक्रम घेऊन राम शिंदेंचा सत्कार घेऊ. अहिल्यानगरमधील सत्कार सोहळ्यातील अनुपस्थितीबद्दल पाचपुतेंची प्रतिक्रिया. तर भाजपच्या महामेळाव्याच्या बैठकीमुळे अनुपस्थित असल्याचं कर्डिल यांचं स्पष्टीकरण. ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठं खिंडार. सर्व जिल्हाप्रमुख आणि नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. पालघर, जव्हार, मोकडा, नवी मुंबई, बीड, परभणी आणि धुळ्यातील कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश. बारामतीतील आंबेडकर स्टेडियमवर अजित पवारांनी आज क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. एका क्रिकेट सामन्याचा शुभारंभ करण्यासाठी अजित पवार गेले होते. यावेळी अजितदादा बॉलिंग करताना पाहायला मिळाले. बेपत्ता असलेला आमदार रत्नाकर गुट्टेंचा नातू मनमाडमध्ये सापडला. रिक्षातून जात असताना अचानक बेशुद्ध झालो. त्यानंतर पुण्यातून आपण मनमाडमध्ये कसे आलो याची कल्पना नसल्याची पोलिसांना दिली माहिती. माजी खासदार गजानन कीर्तीकरांच्या पत्नीचं अल्पशा आजारानं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यात सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाचा मोर्चा. देशमुख कुटुंबियांसह पृथ्वीराज चव्हाण, बजरंग सोनवणे मोर्चात सहभागी. पुण्यातील सकल मराठा मोर्चामध्ये वाल्मिक कराडच्या फोटोला आंदोलनकर्त्यांनी मारले जोडे. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची आंदोलकांची मागणी. संतोष देशमुखांच्या हत्येचा कट एप्रिलमध्ये शिजला. परळीमध्ये धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर वाल्मिक कराड, पवन चक्की मॅनेजर नितीन भिक्कड यांच्यामध्ये बैठक झाली.
मुंबईच्या बैठकीमध्ये 3 कोटींचं डील झालं, सुरेश धस यांचा मोठा दावा. हत्या प्रकरणाची केस संपेपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या किंवा त्यांना बिनखात्याचे मंत्री ठेवा, सुरेश धस यांची मागणी. तर अजित पवारांचं धनंजय मुंडेंजवळ काय अडकलंय, सुरेश धस यांचा सवाल. बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, वाल्मिक कराडच्या कार्यकर्त्यांचे धमकीचे फोन. दमानी यांचा आरोप, नरेंद्र सांगळे या व्यक्तीनं फोन केल्याचं रेकॉर्डिंग. वाल्मिक कराडला नमस्कार करणारे अधिकारी त्याची चौकशी करणार का, दमानी यांचा सवाल. तर SIT बरखास्त करून बाहेरचे अधिकारी बोलवा, दमानी यांची मागणी. संतोष देशमुख हत्येवरून सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत. सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया, विनाकारण अजितदादांना बदनाम केल्यास जशास तसं उत्तर देऊ, चव्हाणांचा इशारा. सूरज चव्हाण अजून बालवाडीत सुद्धा नाही, सुरेश धस यांचं राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांना प्रत्युत्तर. अजितदादांना बदनाम करण्याचं काम केलं तर जशास तसं उत्तर देऊ, असं वक्तव्य चव्हाण यांनी केलं होतं. महायुतीत दरी निर्माण झाली तर त्याला भाजप आमदार सुरेश धसच जबाबदार असतील, मिटकरींचं वक्तव्य. तर धस यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमकी येत असल्याचाही मिटकरींचा आरोप. सुप्रिया सुळेंनी त्यांची सुरक्षा काढून घेतली तरी चालेल, पण अंजली दमानी यांना सुरक्षा द्या अशी केली मागणी. तर अंजली दमानी यांना येत असलेल्या धमकीच्या मेसेजबाबत गृह विभागानं उत्तर द्यावं, असंही सूचना. संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस जाणीवपूर्वक राजकारण करतायत. राष्ट्रवादीच्या रुपाली चाकणकरांची टीका, न्यायासाठी आवाज उठवताना राजकीय हेतू साधू नका, चाकणकरांचा धस यांना सल्ला. संतोष देशमुख प्रकरणामध्ये शासनानं नेमलेल्या SIT मधील अधिकारी वाल्मिक कराडचे खास. जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, अधिकारी वाल्मिकला शिक्षा देतील की मदत करतील, आव्हाडांकडून सवाल उपस्थित. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी. बीड सरपंच हत्या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आवाहन. मद्यपान करून कोणी धनंजय मुंडेंना अपमानित करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही. तसंच धस आणि जरांगे मृत टाळूवरचं लोणी खातायत, वकील गुणरत्न सदावर्ते यांची टीका. बीड जिल्ह्यामध्ये संघटित गुन्हेगारी, माझ्या भावाची हत्या करणाऱ्या आरोपींची सखोल चौकशी झाली पाहिजे. पुण्यातील जनआक्रोश मोर्चातून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची मागणी. देशमुखांची हत्या केल्यानंतर आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे गुजरातला गेले होते. हत्या प्रकरणामध्ये नवी माहिती उघड, गुजरातमध्ये पैसे संपल्यानंतर आरोपींनी मुंबई गाठली. गुजरातमध्ये या दोघांनी कुठे आश्रय घेतला याचा तपास सुरू. देशमुख हत्या प्रकरणामध्ये केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांची बदली, पोलीस नियंत्रण कक्षामध्ये बदली. देशमुख हत्या प्रकरणानंतर केज प्रशांत महाजन यांना पोलीस अधीक्षकांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. हिंगोली पोलीस ठाण्यामध्ये ओबीसी समाज बांधवांचा ठिय्या. परभणीमध्ये मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी ठिय्या. बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये धनंजय मुंडे समर्थकांचा ठिय्या. अंजली दमानी आणि मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. बीडनंतर परळीत वंजारी समाज आक्रमक, मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. पोलीस ठाण्यासमोर वंजारी समाजाची मनोज जरांगे आणि अंजली दमानिया यांच्या विरोधात घोषणाबाजी. संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ सरपंच परिषदेकडून गुरुवारी पंचायतीमध्ये काम बंद आंदोलन. सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शासनानं कायदा करून ठोस उपाययोजना करण्याची मागणी. दूषित पाणी साठ्यावर आळा घालण्यासाठी कायद्याचा बडगा उगारला जाणार. पाणी प्रदूषण कायद्यातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी आणि त्याचं पालन न केल्यास गुन्हे दाखल होणार. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांचा इशारा. मुंबईतील प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई पालिकेकडून नोव्हेंबर 2024 पासून आतापर्यंत 462 बांधकामं आणि विकास कामांना काम थांबवण्याची नोटीस, तर 856 बांधकामांना कारणे दाखवा नोटीस.
घर नोंदणीत मुंबईनं गेल्या 13 वर्षातील उच्चांक गाठला. 2024 मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत घर नोंदणीत 11% वाढ, 1,41,000 घरांची नोंदणी. मुंबईतल्या प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिका हतबल. हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी फक्त एकच व्हॅन. पालिकेकडून नव्या 4 व्हॅन खरेदीचा प्रस्ताव, मात्र अद्याप निर्णय प्रतीक्षेत. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाचं काम प्रगतीपथावर. धाराशिव तुळजापूर रेल्वे मार्गाच्या कामाचा पहिला टप्पा 18 महिन्यात पूर्ण होणार. आमदार राणा जगजितसिंग पाटलांकडून विश्वास व्यक्त. नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्रामध्ये निर्जंतुकीकरण आणि प्राण्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन. एव्हियन इन्फ्लुएन्झा या विषाणूच्या बाधेमुळे 3 वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूमुळे राज्यातील प्राणी संग्रहालयामध्ये हाय अलर्ट. नागपूर गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमधील 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू. H5N1 मुळे वाघाचा मृत्यू होण्याची राज्यातली पहिलीच घटना. भोपाळच्या पशुवैद्यकीय प्रयोगशाळेतून अहवाल प्राप्त. दौंडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये विष्णू मोरेंच्या 3 महिन्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता. या घटनेचा पाठपुरावा करून आमदार राहुल कुल यांनी विष्णू मोरेंना शासनाकडून 25 लाखांची मदत मिळवून दिली. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारला अपघात. चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात. दोघांचा जागीच मृत्यू तर दोघे गंभीर जखमी. गोदावरी पात्रामध्ये घाणीचं साम्राज्य. रामकुंड परिसरामध्ये अस्वच्छता असल्यामुळे पर्यटक नाराज. गोदावरी नदीचा प्रवाह नैसर्गिकरित्या नसल्यामुळे सिमेंट काँक्रीटमुळे गोदावरी प्रदूषणाची तीव्रता अधिक वाढत असल्याचं मत व्यक्त. 12 जानेवारीला बुलढाण्याच्या सिंदखेड राजामध्ये राज्यमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवाचा उत्सव. शासकीय महापूजेला मुख्यमंत्री उपस्थित राहणार का, याकडे लक्ष. विठ्ठल मंदिर परिसरामध्ये अतिक्रमण वाढलं. मंदिर परिसरामध्ये मोकाट फिरणारे श्वान आणि फेरीवाल्यांमुळे भाविक त्रस्त, तर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा भाविकांचा आरोप. नाशिकच्या सुंदर नारायण मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम अजूनही रखडलेलं. प्रतीक्षेची 8 वर्ष पूर्ण, अजून किती, मंदिर ट्रस्टकडून फलकावर लिहित सवाल उपस्थित. पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शनासाठी भाविकांकडून 11,000 रुपये घेणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल. चिंतामणी उर्फ मुकुंद मोहन उत्पात यानं मंदिरात पुजारी असून रांगेत न थांबता दर्शन घडवून आणतो असं सांगून उकळले पैसे. नाशिक जिल्हा रुग्णालयातून 5 दिवसांच्या बाळाच्या चोरीचं प्रकरण. बाळ होत नसल्यामुळे उच्च शिक्षित महिलेनं बाळाची चोरी केली. पोलीस तपासामध्ये धक्कादायक बाब समोर. नाशिकच्या मालेगावमध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या गुटख्याच्या वाहतुकीवर पोलिसांचा छापा. 64 लाख रुपयांचा गुटखा जप्त. 1 जण ताब्यात. अमरावतीमधील तिवसा शेत शिवारातील रोहित्राची अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड. शेतकऱ्यांचा शेतीसाठीचा वीज पुरवठा बंद. तातडीनं रोहित्र दुरुस्त करून विद्युत प्रवाह सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील मोकस गावामध्ये रेशनचा काळा बाजार. रेशनचा गहू तांदूळ गुजरातला विक्रीसाठी घेऊन जात असताना गावकऱ्यांनी पकडलं. सातारा येथील कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के. भूकंपाची तीव्रता 2 रिश्टर स्केल असण्याची शक्यता. अहिल्यानगर शहरामध्ये चालत्या गाडीला आग. नगर दौंड रोडवरील VRD जवळची घटना. आगीमध्ये 4 चाकी जळून खाक. अकोल्याच्या अशोक वाटिका चौकामध्ये 3 वाहनांचा विचित्र अपघात. कंटेनर कार आणि दुचाकी एकमेकांवर आदळल्या. अपघातामध्ये दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी. पनवेलमधील फार्मा कंपनीला मोठी आग. कॉस्मेटिक प्रॉडक्ट औषधांचं रॉ मटेरियल बनवणाऱ्या कंपनीला आग. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. हिंगोलीत 10 एकर तुरीच्या पिकावर शेतकऱ्यानं फिरवला रोटावेटर. तुरीला शेंगाच न लागल्यामुळे शेतकऱ्याचा निर्णय. अमरावतीच्या गौरखेडा गावामध्ये एका अज्ञातानं तूर पिकाला आग लावल्याची घटना. कुलदीप ठाकरे या शेतकऱ्याचं मोठं नुकसान. 4 एकरातील तुरीचं पीक जळून खाक.
बेळगावच्या शहापूर शहरामध्ये 10 एकर ऊस जळून खाक, विजेच्या खांबावरील तारांचं घर्षण होऊन ठिणगी पडल्यामुळे आग. वीकेंडमुळे पर्यटकांच्या गर्दीनं अलिबागच्या वडखळ नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी, 2 ते 3 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. सिंधुदुर्गच्या कुडाळ पिंपळीतील सद्गुरू राऊळ महाराज समाधी मंदिरात चोरी. राऊळ महाराजांची 6 किलो वजनाची चांदीची मूर्ती, 5 किलो वजनाच्या चांदीच्या पादुका, 2 दानपेट्यांसह 5 लाखांहून अधिकचा ऐवज लंपास. अलिबागमधील कार्ले, खंडाळे, नेहोली, वेशवी, वाडगाव अशा अनेक गावांमध्ये पांढरा कांदा पिकाची लागवड, कांद्याच्या लागवडीमधून लाखोंची उलाढाल. भारताच्या मेट्रोनं गाठला 1000 किलोमीटरचा पल्ला. मेट्रोचं सर्वात मोठं नेटवर्क असलेला भारत बनला तिसरा देश. भारतामध्ये 11 राज्यातल्या 23 शहरांमध्ये मेट्रोची सेवा. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्ली मेट्रोच्या 4थ्या टप्प्याचं उद्घाटन. उद्घाटनावेळी चिमुकलीच्या गीतानं मोदी प्रभावित. मोदींनी मन लावून ऐकलं चिमुकलीचं काव्य गायन. उद्योगपती मुकेश अंबानी आणि अनंत अंबानींकडून सोमनाथ ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये पूजा. दोघांनी मंदिरात केली आरती. छत्तीसगडमधील बस्तर परिसरातला चित्रकूट धबधबा जानेवारी महिन्यातही ओसंडून वाहतोय. सुमारे 95 फूट उंचीवरून पाण्याचे 3 प्रवाह दरीत खाली कोसळत असल्यामुळे चित्रकूट धबधब्याचं सौंदर्य आणखी बहरलं. पोरबंदर विमानतळावर तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात. अपघातानंतर हेलिकॉप्टरला लागली आग, 3 जणांचा मृत्यू. रिझर्व्ह बँक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करणार. मार्चपर्यंत आरबीआयचं 50 टन सोने खरेदीचं उद्दिष्ट. सोन्यातील गुंतवणूक नेहमीच फायद्याची ठरत असल्यामुळे निर्णय. इथिओपियामध्ये ज्वालामुखीचा स्फोट. ज्वालामुखीतून बाहेर आले धुराचे लोट, सर्वत्र पसरले. नागरिकांना श्वास घ्यायलाही त्रास. भारतानं 10 वर्षांनंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली. 5व्या कसोटीमध्ये 6 गडी राखून भारताचा पराभव. 3 बाद 58 वरून ऑस्ट्रेलियानं गाठलं 162 धावांचं आव्हान. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.